नमस्कार शिक्षक बंधू भगिनी. लॉकडाऊनमुळे विद्यार्थी आणि आपण घरीच आहोत, परंतु प्रशासनाने दिलेल्या सूचनानुसार प्रत्येक वर्ग शिक्षकाने आपापल्या वर्गाचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले आहे आणि त्या ग्रुपमध्ये सर्व विषय शिक्षकांना ऍड करून सर्व विषय शिक्षक आपापल्या परीने विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपल्या विषयाचं शैक्षणिक साहित्य पाठवत आहे. त्याचबरोबर आपण ई बालभारतीवरून सर्व विषयाची पुस्तके डाउनलोड करून आपण विद्यार्थ्यांना PDF स्वरूपामध्ये दिलेली आहे. विद्यार्थ्यांना ही पुस्तकं घरी वाचायला लावून आपण त्यांना ऑनलाईन पद्धतीनं मोबाईलवरती टेस्ट परीक्षा कशी त्याची घेऊ शकतो याचा एक व्हिडिओ मी आपणासमोर सादर करत आहे. सुरू करूया. पहिल्यांदा आपण गुगल हे पेज ओपन करायचं. ओपन केल्यानंतर या कोपऱ्यामध्ये जे 9 डॉट्स दिसतात या 9 डॉट वरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी गुगल ड्राईव्ह हा आयकॉन आहे. या आयकॉन वरती क्लिक करायचं. गुगल ड्राईव्ह वरती क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होईल. हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो न्यू पर्याय आहे या न्यू पर्यायावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जो मोर ऑप्शन आहे या मोर ऑप्शन समोर कर्सर नेल्यानंतर इथं आपल्याला सुरुवातीलाच गुगल फॉर्म्स हा पर्याय दिसतो. या पर्यायावरती क्लिक करायचं. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची विंडो ओपन होते. इथं विचारलेलं आहे अनटायटल्ड फॉर्म. तर इथं आपण टायटल देऊ शकतो. मी गिव्ह पास्ट टेन्स हा याच्यावरती मी मुलांना चाचणी परीक्षा देणार आहे. तर हे नाव मी या ठिकाणी दिलेलं आहे. गिव्ह पास्ट टेन्स ऑफ हे नाव इथं पण आलं, पण इथूनही नाव देऊ शकतो. त्याच्या अगोदर आपल्याला काही सेटिंग मध्ये बदल करावे लागतात. काही सेटिंग करून घ्यावी लागते. सेटिंग मध्ये इथं सेटिंगचं जे आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर हे सेटिंगचं टॅब ओपन होईल. टॅब ओपन झाल्यानंतर या ठिकाणी 3 प्रकारचे सेटिंग आहेत. एक आहे जनरल, दुसरं आहे प्रेझेंटेशन आणि तिसरं आहे क्विजेस. तर जनरल सेटिंग मध्ये आपल्याला काय काय करायचंय तर कलेक्ट ईमेल हा पर्याय. आपल्याला काही ईमेल घ्यायचे नाहीत मुलांचे. त्यानंतर रिक्वायर साइन इन लिमिट टू 1 रिस्पॉन्स या पर्यायाला क्लिक करायचं. याचा अर्थ असा की विद्यार्थ्याला एकदाच ही परीक्षा देता येणार आहे. त्यानंतर रिस्पॉन्डंट कॅन त्याला काय करता येऊ शकतं तिथं एडिट आफ्टर सबमिट सी समरी चार्ट अँड टेक्स्ट रिस्पॉन्सेस. तर यामध्ये या पर्यायापैकी सी समरी चार्ट अँड टेक्स्ट मेसेज रिस्पॉन्सेस या पर्यायावरती क्लिक करायचं. त्यानंतर प्रेझेंटेशन त्याच्यावरती शो प्रोग्रेस बार या पर्यायावरती क्लिक करायचं आणि खाली कन्फर्मेशन मेसेज म्हणजे त्या विद्यार्थ्याने टेस्ट सबमिट केल्यानंतर त्याला एक मेसेज डिस्प्ले होतो. तर तो मेसेज काय द्यायचा हे आपण ठरवू शकतो. मी या ठिकाणी बेस्ट लक हा मेसेज विद्यार्थ्यांना देतोय पुढच्या टेस्टसाठी. त्यानंतर तिसरं सेटिंग आहे क्विज. याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मार्क दिस ॲज अ क्विज या पर्यायाला क्लिक करायचं. या पर्यायाला क्लिक केल्यानंतर इथं इमिजिएटली आफ्टर सबमिशन म्हणजे विद्यार्थ्यांना त्याचा रिलीज ग्रेड म्हणजे विद्यार्थ्यांना त्याच्या ग्रेड्स किंवा मार्क मिळालेले मार्क आहेत तर त्याला इमिजिएटली आफ्टर इच सबमिशन ते सबमिट केल्यानंतर लगेच मिळायला पाहिजेत किंवा लॅटर आफ्टर मॅन्युअल रिव्ह्यू किंवा नंतर पेपर तपासल्यानंतर त्याला मार्क मिळतील. या दोन्ही पर्यायापैकी कुठलाही आपण पर्याय निवडू शकतो. मी या ठिकाणी MCQ टाईप किंवा छोटी टेस्ट घेणार असल्यामुळे ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट घेणार असल्यामुळे मी त्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट लगेच डिक्लेअर करणार आहे. आणि या ठिकाणी हे मिस्ड क्वेश्चन करेक्ट आन्सर पॉइंट व्हॅल्यू हे विद्यार्थ्यांना पाहता येतात. त्याला म्हणजे कोणते प्रश्न त्याचे राहिलेले आहेत, सुटलेले आहेत, सोडवले नाहीत, कुठल्या प्रश्नांची उत्तर बरोबर आलेले आहेत, कुठल्यांचं किती मार्काचा प्रश्न आहे हे विद्यार्थ्यांना ते गोष्टी समजू शकतात. ही सेटिंग सेव्ह केल्यानंतर आपण मूळ प्रश्नपत्रिकेच्या तयार करण्याकडे येणार आहोत. इथं आता प्रश्न कसा ऍड करायचा या ठिकाणी जो टायटल आहे तर या टायटलच्या बाजूला इथे एक उभा बार दिसतो. याच्यावरती पहिलं जे आहे ते वर्तुळामध्ये अधिक चिन्ह आहे. इथं याचा अर्थ काय की ऍड क्वेश्चन. जर आपल्याला नवीन प्रश्न ऍड करायचा असेल, आता एक प्रश्न झालेला आहे, दुसरा आपल्याला ऍड करायचा आहे, तर त्या ऍड बटनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे प्रश्न ऍड होतो. त्यानंतर हे जे आहे ते दुसरं त्याच्या खाली जो पर्याय आहे तर तो म्हणजे इम्पोर्ट क्वेश्चन्स म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या कॉम्प्युटरमध्ये प्रश्न आहेत दुसरीकडे ठेवलेले आहेत, दुसऱ्या फाईलमध्ये ठेवलेले आहेत. त्या फाईलमधून प्रश्न घेऊन आपल्याला इतर टेस्टला द्यायचे असतील किंवा दुसरा आपण गुगल फॉर्म यापूर्वी तयार केलेला आहे त्याच्यातले काही प्रश्न आपल्याला इकडे द्यायचे असतील तर हे प्रश्न आपण त्यातून इम्पोर्ट करून घेऊ शकतो. त्यानंतर टायटल
आता कसं की प्रश्नपत्रिकेमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न असतात. रिकाम्या जागा, जोड्या लावा, कारणे द्या, आकृती काढा वगैरे. या प्रश्नाचं टायटल देण्यासाठी, नवीन प्रश्नाचा टायटल देण्यासाठी या ठिकाणी या पर्यायावरती ऍड टायटल अँड डिस्क्रिप्शन याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर जर आपल्याला आपल्या प्रश्नामध्ये एखादी आकृती टाकायची असेल, आता उदाहरणार्थ भूगोलाचा प्रश्न असेल की नकाशा वाचन, तर नकाशा वाचन मध्ये या ठिकाणी आपण भारताचा नकाशा देऊन त्यांना विविध ठिकाणं त्या नकाशावरती प्रश्न विचारू शकतो. किंवा गणिताचा असेल तर एखादी आकृती काढून, सायन्स मध्ये असेल तर एखादे चित्र दाखवून त्यांना आपण त्यावरती प्रश्न विचारू शकतो. त्यानंतर एखादी व्हिडिओ क्लिप या ठिकाणी टाकून पण त्यांना व्हिडिओ क्लिपद्वारे सुद्धा प्रश्न विचारू शकतो. आणि हे सेक्शन, याचा अर्थ काय, ऍड सेक्शन म्हणजे पार्ट 1, पार्ट 2, तर असे प्रश्नपत्रिकेमध्ये भाग करण्यासाठी आपण त्याचा उपयोग केला जातो. तर आपण आता हे सर्व बटन्स आणि त्याचा अर्थ आणि त्याचा उपयोग या ठिकाणी समजून घेतलेला आहे. आता आपण पहिल्यांदा आपल्याला टेस्ट परीक्षेमध्ये आपल्याला विद्यार्थ्याच्या नावाची आवश्यकता असते. तर आपण पहिला प्रश्न नेम ऑफ द स्टुडंट हा घेऊया. याचं उत्तर हे आपल्याला या पर्यायावरती क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर ही भली मोठी लाईन आपल्याला या ठिकाणी दिसते, लिस्ट दिसते. तर याच्यामधून त्याचं उत्तर, जे आपण विचारलेला प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नेमकं कसं पाहिजे, शॉर्ट आन्सर मध्ये पाहिजे, पॅरेग्राफ मध्ये पाहिजे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये पाहिजे, चेकबॉक्स मध्ये पाहिजे, ड्रॉप डाऊन बॉक्स मध्ये पाहिजे, फाईल अपलोड मध्ये पाहिजे, लिनियर स्केल मध्ये पाहिजे, मल्टिपल चॉईस लीड मध्ये पाहिजे, का चेकबॉक्स लीड मध्ये पाहिजे, डेट टाइम मध्ये पाहिजे. तर एवढे सगळे पर्याय उपलब्ध आहेत. एवढ्या सगळ्या प्रकारचे प्रश्न आपण त्यांना, विद्यार्थ्यांना या टेस्ट गुगल फॉर्मद्वारे विचारू शकतो. तर मी या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव हा प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे याचं उत्तर मी शॉर्ट आन्सर याला मी क्लिक करतो आणि हा प्रश्न रिक्वायर्ड आहे, कंपल्सरी आहे, त्याचं हे करतो. त्यानंतर मी परत दुसरा प्रश्न ऍड करतो. या ठिकाणी रोल नंबर, त्याचा रोल नंबर किती आहे, विद्यार्थ्याचं नाव काय, रोल नंबर काय, तर हा रोल नंबर प्रश्न पण शॉर्ट आन्सर मध्येच मी ठेवलेला आहे. हा पण रिक्वायर्ड आहे, कंपल्सरी आहे. त्यानंतर मी प्रश्न ऍड करतो. एक आकडा स्विम, याचं उत्तर आपल्याला कुठल्या मध्ये द्यायचंय, मल्टिपल टाईप मध्ये द्यायचं, मी त्याला मल्टिपल टाईप मध्ये करून मल्टिपल चॉईस मध्ये घेतो. तर याचं पास्ट टेन्स काय आहे, मी याला वेगवेगळे 3 पर्याय देतोय त्यांना आणि 3 पर्यायातून त्यांनी कोणता उत्तर बरोबर आहे ते त्या ठिकाणी लिहायचं. त्यानंतर दुसरा पर्याय मी देतो त्यांना, तिसरा पर्याय देतोय. तर हे मी 3 पर्याय या ठिकाणी त्यांना दिलेले आहेत. आता याचं उत्तर, आन्सर की आपल्याला इथं सेट करायची, उत्तर सेट करायचं. उत्तर सेट करत असताना स्विमचा भूतकाळ काय आहे, याचं उत्तर नेमकं काय आहे, तर स्पॅम हे याचा पर्याय आहे, याला आपण 1 मार्क देणार आहोत. हे उत्तर आपण ऍड केलं. जर विद्यार्थ्याने हे उत्तर या पर्यायाला क्लिक केलं तरच ते उत्तर त्याचं बरोबर असणार आहे, तरच त्याला मार्क मिळणार आहेत, अन्यथा 0 मार्क मिळणार आहे. तर हे आपण असं सेट केलं. सेट केल्यानंतर हे पर्याय प्रश्न कंपल्सरी आहे, रिक्वायर्ड आहे. त्यानंतर परत दुसरा प्रश्न ऍड केला, प्ले, याचंही पर्याय उत्तर मला मल्टिपल चॉईस मध्येच पाहिजे. प्लेइंग, मी पर्याय देतो त्याला प्लेइंग. तर अशा प्रकारे मी या ठिकाणी पर्याय दिले. त्याची आन्सर की सेट करतो. आन्सर की याचं प्लेचं उत्तर आहे प्लेड. याला हे उत्तर बरोबर आलं तरच त्याला 1 मार्क मिळणार आहे, अन्यथा नाही. त्यानंतर परत मी प्रश्न ऍड करतो. राईट हा प्रश्न ऍड केलेला आहे. इथं मी त्याला पर्याय देतो. परत आन्सर की सेट करतो. आन्सर की रोट हा पर्याय बरोबर आहे. हा पर्याय बरोबर असेल तर त्याला 1 मार्क द्यायचा. डन, हा प्रश्न कंपल्सरी आहे. त्यानंतर परत ऍड क्वेश्चन, याचं शॉर्ट आन्सर उत्तर, याचं उत्तर आपल्याला मल्टिपल चॉईस मध्ये घ्यायचंय. मल्टिपल चॉईस ऑप्शन 1. यामध्ये आता आपण आन्सर की सेट करतोय. आन्सर की सेट करताना हा पर्याय याचा बरोबर आहे. हा पर्याय बरोबर असेल तर त्याला 1 मार्क द्यायचा. हाही प्रश्न त्याला रिक्वायर्ड आहे. आणखी एक प्रश्न घेऊया. ऍड क्वेश्चन, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. ऑप्शन आहे, याचं उत्तर
मी सेट करतोय ड्रॉप्ड हे पहिला पर्यायाचं उत्तर बरोबर आहे. याला 1 गुण आहे. डन केलं. हाही प्रश्न कंपल्सरी आहे. आता अशा प्रकारे मी एक प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे 5 गुणाची. मग प्रश्नपत्रिका तयार झाल्यानंतर या प्रश्नपत्रिकेची लिंक आपल्याला द्यायची. लिंक कशी द्यायची? तर ही प्रश्नपत्रिका तयार झाल्यानंतर सेंड म्हणायचं. सेंड या पर्यायावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर सेंड फॉर्म म्हणजे हा आपण तयार केलेला फॉर्म आहे, हा आपल्याला पाठवायचा आहे. तो कसा पाठवायचा? एक म्हणजे ईमेलद्वारे आपण पाठवू शकतो. दुसरं म्हणजे त्याची लिंक क्रिएट करून आपण लिंक क्रिएट करून तो फॉर्म पाठवणार आहोत. तर लिंक या बटनावरती क्लिक केल्यानंतर ही या फॉर्मची एवढी मोठी लिंक होते. पण एवढी मोठी लिंक लक्षात राहणं अवघड आहे. तर त्यासाठी आपण काय करायचं? हा इथं शॉर्टन लिंक म्हणजे छोटी लिंक छोट्या फॉर्म मध्ये करा असं म्हटल्यानंतर तो त्या ठिकाणी लिंक म्हणजे शॉर्ट लिंक होते. ही लिंक आपण राईट क्लिक करून माऊसवरचा कॉपी करायची. कॉपी करून ती आपण व्हॉट्सअपद्वारे दुसऱ्यांना पाठवू शकतो. ती या ठिकाणी ही लिंक प्रतीक कांबळे याला मी पाठवतोय. तर इथं इथं राईट क्लिक करून इथं पेस्ट म्हटल्यानंतर ती कॉपी केलेली लिंक या ठिकाणी इथं येते आणि ते तिथं त्याला आपण सेंड करू शकतो. आणि विद्यार्थ्यांना सेंड करायची. विद्यार्थ्यांना सेंड केल्यानंतर या लिंकला क्लिक केल्यानंतर त्याच्यासमोर ही प्रश्नपत्रिका अशी उभी राहते, उघडते. यू पास्ट टेन्स ऑफ इथं मग त्या विद्यार्थ्याने त्याचं नाव लिहायचं काय असेल ते, त्याचा रोल नंबर लिहायचा, त्यानंतर याची उत्तरं द्यायची. याच्या पर्यायावरती क्लिक करायचं. नंतर सबमिट म्हटल्यानंतर त्याला त्याचा असं विंडो ओपन होते आणि व्ह्यू स्कोर म्हटल्यानंतर त्याला त्याचा पूर्ण स्कोर त्याचा तिथं त्याला दिसतो. तर 5 पैकी 3 मार्क मिळालेले आहेत. या ठिकाणी हे पहिलं उत्तर बरोबर आहे, दुसरं उत्तर बरोबर आहे, हे तिसरं उत्तर चुकलेलं आहे, चौथं उत्तर बरोबर आहे, 5वं उत्तर चुकलेलं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करू शकतो. धन्यवाद.